हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. आज मी तुम्हाला ओल्या नारळाचं बर्फी करून दाखवणार आहे. या सर्वांनी पहिला कमेंट करा, लाईक करा. अर्धा नारळ घेतला आहे मी, साखर घेतली आहे, विलायची, थोडंसं ड्रायफ्रूट घेतलं आहे, हे मिल्क पावडर घेतली आहे, थोडंसं तूप घेतलं आहे. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. यात खोबरं खिसून घेणार आहे मी. हे असं खोबरं काढून घेते बघा. असं खोबरं काढून घेऊन याचं वरचं कवर काढणारे आहे काळा हा, आणि खिसून घेणार आहे. मग हे असं वरचं कवर काढून घेतला नारळाचा. आता याला मी खिसणार आहे. छोट्या खिसणीने खिसणार आहे. मस्त खिसत आहे, बारीक चांगलं. बघा, मस्त खिसले. असं खिसून घ्यायचं. कढईवरती ठेवली आहे बघा. त्याच्यामध्ये खोबरं घालणार आहे. खोबरं परतून घेणार आहे थोडं. त्याच्यामध्ये विलायची, ड्रायफ्रूट घालणार आहे. साखर पण घालणार आहे. थोडंसं मिल्क पावडर घालणार आहे. ही साखर पूर्ण विरघळून द्यायची. छान मिश्रण झालं आहे. विलायचीने वास छान येत आहे याचा, मस्त खमंग असा. हे असं चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत. मिल्क पावडर टाकल्यामुळे थोडंसं त्याला पाणी सुटलंय बघा. आता हे चांगलं मिश्रण शिजन पण त्याच्यामध्ये छान होणार. कसं वाटलं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सर्व थोडंसं गावरान तूप घालत आहे. आपलं चांगलं मिश्रण घट्ट झालं ना, ते काढून आपण ताटात घेतो. झालेलं आहे मिश्रण. आता ताटात घेतो. याला तेल लावले बघा. आहे ताटाला तूप लावले. असं तूप लावून घ्यायचं सगळीकडून.
छान मिश्रण झालं आहे बघा. या ताटामध्ये सेट करून घेते आता मी. मस्त वास पण येत आहे याचा. आता हे चांगलं सेट होऊन देऊ. बर्फीला खाचा पाडून घेऊ. थंड झाल्यानंतर त्याला खाचा पाडता येत नाही, म्हणून आपण अगोदरच खाचा पाडून घेऊ आणि थंड करायला ठेवून देऊ. बघा खूप छान झाल्या तर नारळाच्या ओल्या नारळाच्या वड्या तयार. मस्त झाल्यात बघा. एकदम छान झाले बघा. अजून थोड्या सुकून द्यायच्यात. बाय सर्वांना. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सर्वांनी कशा झाल्या नारळाच्या वड्या ते सांगा कमेंट करून, लाईक करून.